नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. आणि या तासाला आपण समाजशास्त्राचे द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला काही अडचण असेल तर कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. इयत्ता 8वी समाजशास्त्र द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन. प्रश्न पहिला अ. योग्य पर्याय निवडा. 3 गुणांसाठी इतिहास या विषयावर आपल्याला 3 गाळल्या जागा या ठिकाणी विचारल्या आहेत. बघा त्यांची उत्तरं. कंसात पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडून लिहायचा आहे फक्त. 1. सेवा सदन ही महिलांसाठी संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केली. 2. इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला दलितांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले. 3. जर्मन येथील स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत मादाम कामा यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर ब भाग. एका शब्दात उत्तर लिहा 3 गुणांसाठी. 1. स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेच्या काळात ठेवलेले ठिकाण अंदमान. 2. आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे रासबिहारी बोस. 3. 1956 साली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात स्थापन झालेली समिती संयुक्त महाराष्ट्र समिती. क भाग. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. महात्मा गांधींची हत्या कोणी व केव्हा केली? उत्तर: 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची हत्या केली. 2. मिठाचा सत्याग्रह करण्यामागे गांधीजींचा कोणता व्यापक हेतू होता? उत्तर: ब्रिटिश सरकारचे अन्यायकारक व जुलमी कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा व्यापक हेतू होता. 3. मुंबईतील कामगार मैदानावर झालेल्या सभेत शंकरराव देव यांनी जनतेला कोणते आवाहन केले? उत्तर: मुंबईतील कामगार मैदानावर झालेल्या सभेत शंकरराव देव यांनी सांगितले, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याला आपण प्राणपणाने विरोध केली असे आवाहन केले. 4. आयटकच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून लाला लजपतराय यांनी कामगारांना कोणते आवाहन केले? राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन लाला लजपतराय यांनी आयटकच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून केले. प्रश्न दुसरा अ. पुढील तक्ता पूर्ण करा 4 गुणांसाठी. संघटनेचं नाव: तुफानी सेना GD उर्फ बाबू लाड. फॉरवर्ड ब्लॉक: सुभाषचंद्र बोस. दुसरी कृती: फ्रेंचांच्या अधिपत्याखाली भारताचे प्रदेश: चंद्रनगर, माहे, यानम, पदुच्चेरी, कारिगल. त्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं: चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. उत्तर: खान अब्दुल गफार खान यांच्या खुदा-ई खिदमतगार या संघटनेने पेशावर येथे 23 एप्रिल 1930 रोजी सत्याग्रह सुरू केला. सत्याग्रहींनी सुमारे आठवडाभर पेशावरवर ताबा ठेवला. गडवाड फलटणीचा अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने ठाकूर यांना जबर शिक्षा दिली. 2. पूर्व खानदेशात सानू गुरुजींनी केलेले कार्य लिहा. उत्तर: 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने पिके बुडाली. हलाखीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचा शेतसारा माफीसाठी शेतकऱ्यांना संघटित केले. जागोजागी सभा, मिरवणुका घेऊन कचेरीवर मोठ्या संख्येने मोर्चे काढले. धुळे, अंमळनेर येथे गिरणी कामगारांचे संघटन करून किसान कामगारांची एकजूट घडवून आणली. त्यानंतर प्रश्न तिसरा. योग्य पर्याय निवडा. 1. कार्यक्षम सनदी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी
संविधानाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या. दुसरं, राज्य विधिमंडळाने अधिवेशनात आमंत्रित करण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. या पद्धतीने आपण नागरिकशास्त्राच्या 3 गाळल्या जागा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर एका वाक्यात, महाराष्ट्र राज्याचे विधान भवन येथे आहे मुंबई. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय 65 वर्ष. विधिमंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात? आमदार. टिपा लिहा. नोकरशाही. कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला नोकरशाही म्हणतात. या प्रशासकीय यंत्रणेत सनदी सेवक असल्याने या सनदी सेवकांच्या यंत्रणेला नोकरशाही म्हटलं जातं. दुसरा प्रश्न, मुख्यमंत्र्यांची कामे. 1. कार्यक्षम आणि अधिकाधिक प्रातिनिधिक असे मंत्रिमंडळ तयार करणे. 2. निवडलेल्या मंत्र्यांचे खाते वाटप करणे. 3. मंत्रिमंडळातील मतभेद मिटवणे. 4. जनतेच्या समस्या सोडवणे. इत्यादी कामे मुख्यमंत्र्यांना करावी लागतात. त्यानंतर प्रश्न 4. अ. चुकीबरोबर ते लिहा. 1. भारत हा उद्योगप्रधान देश आहे. बरोबर. ग्रामसेवक 7/12चा उतारा देतो. चूक. ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो. चूक. रेषा प्रमाणास आलेखात्मक प्रमाण असेही म्हणतात. बरोबर. केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात. बरोबर. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र म्हणजे काय? शहरातील काही जमीन विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाते. ती जमीन क्षेत्र म्हणजे मिश्र भूमी उपयोजन होय. 2. आयुर्मान म्हणजे काय? एखाद्या प्रदेशातील व्यक्तीची जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा म्हणजे आयुर्मान होय. 3. मानव विकास निर्देशांक ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर, मानव विकास निर्देशांक ही संकल्पना महबूब अल हक आणि अमर्त्य सेन यांनी मांडली. त्यानंतर 4. कारखाना म्हणजे काय? कच्च्या मालाचे ज्या ठिकाणी पक्क्या मालात रूपांतर होते ते ठिकाण म्हणजे कारखाना होय. 5. अंक प्रमाण म्हणजे काय? प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शविले जाते तेव्हा ते अंक प्रमाण होते. उदाहरणार्थ, एकास 60 लाख यामधील 1 हे नकाशावरील अंतर आहे, ते जमिनीवरील अंतर आहे 60 लाख पट. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. 4 गुणांसाठी. 1. लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन आहे. त्याचं उत्तर, कोणत्याही देशाचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास हा देशाच्या लोकसंख्या व एकूण गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो. म्हणून लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन आहे. 2. साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. उत्तर, 1. ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण अधिक असते असा देश आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अधिक प्रगत असतो. म्हणून साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी. 1. नियोजित शहराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर, औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण प्रक्रियेत चालना मिळाली. नागरीकरणामुळे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर होते. त्यामुळे नियोजित शहरे निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. 2. लघु उद्योगांची 3 वैशिष्ट्ये सांगा. लघु उद्योगांची वैशिष्ट्ये. उत्तर, लघु उद्योगांना भांडवल, जागा, यंत्रसामुग्री कमी लागते. लघु उद्योगांना कमी मनुष्यबळ लागते. लघु उद्योगांची उत्पादित बाजारपेठ तुलनेने मर्यादित असते. क भाग. माहिती लिहा. 1. भारतातील कृषीवर आधारित उद्योग. उत्तर, भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य पिके, नगदी पिके, फुले, फले, भाजीपाला इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादने घेतली जातात. त्यामुळे भारतात कृषीवर आधारित उद्योगांचा विकास झाला.
उदाहरणार्थ ऊस साखर कारखाना. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापनाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यात आपण इतर विषयाचे व्हिडिओ पाहू शकतात. आपल्या मित्रांनाही हे व्हिडिओ शेअर करू शकतात. काही अडचण आल्यास कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. थँक्यू.